विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. म्हणजे JS फिजिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण BSc पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड पेपर नंबर 3 साठी एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. त्या पेपरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. त्यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट पाहतोय इलास्टिसिटी. आजचं आपलं लेक्चर नंबर 9 आहे मुलांना. ठीक आहे. ऑलरेडी आपण 8 व्हिडिओ लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर ते तुम्ही पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते पाहून घ्यावेत, जेणेकरून आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय होणार आहे ते तुम्हाला समजेल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरसाठी जे की पॉईंट्स आहेत ते आपण रिलेशनशिप बिटवीन द इलास्टिक कॉन्स्टंट्स. मुलांनो, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. रिलेशनशिप बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट्स या पॉईंटवरती आपण ऑलरेडी 2 व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये आपण रिलेशन नंबर 1 पाहिले एका व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये रिलेशन नंबर 2 पाहिलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग 2 रिलेशन्स पाहणार आहोत, रिलेशन नंबर 3 आणि रिलेशन नंबर 4. ठीक आहे. मागच्या 2 व्हिडिओमध्ये जे रिलेशन्स झालेले आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत मुलांना. ते तुम्हाला त्याचं प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे, कारण का एक्झाममध्ये ते 2 रिलेशन्स तुम्हाला विचारू शकतात. हे आजचे जे 2 रिलेशन्स आहेत हे तुमच्या नॉलेजसाठी आहे. माझ्या मते हे तुम्हाला एक्झामला विचारणार नाहीत. ठीक आहे. तरी पण आपण त्याचं प्रिपरेशन करून घेऊया. चला सुरू करू. बघा, आता ऑलरेडी आपण 2 रिलेशन्स पाहिलेले आहेत. तर आता तिसरं रिलेशन काय म्हणते बघा, रिलेशन बिटवीन वाय के अँड इटा. ओके. आता वाय काय आहे, यंग्स मॉड्युलस. के काय आहे, बल्क मॉड्युलस. आणि इटा काय आहे, शियर मॉड्युलस, किंवा त्याला आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी असं म्हणतो. तर ह्या 3 इलास्टिक कॉन्स्टंट्स मध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता मुलांनो, जर तुम्ही रिलेशन नंबर फर्स्ट आणि रिलेशन नंबर सेकंड पाहिला असेल तर तुम्हाला हे रिलेशन एकदम इझी जाणार आहे, कारण का त्याचं जे काही रिझल्ट आपल्याला मिळालेलं आहे रिलेशन 1 आणि रिलेशन 2चं, ते रिझल्ट डायरेक्टली आपण ह्या ठिकाणी यूज करणार आहोत. ठीक आहे. तरी पण मी तुम्हाला ते 2 रिलेशन्स दाखवतो, जेणेकरून तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपलं रिलेशनशिप इथून सुरुवात झालेला आहे पॉईंट. आता या ठिकाणी आपण पहिलं रिलेशन पाहतोय, म्हणजे पाहिलेलं आहे ऑलरेडी, रिलेशनशिप बिटवीन द इलास्टिक कॉन्स्टंट्स. ते कशा कशामध्ये आहे बघा मुलांना, वाय के अँड सिग्मा. ठीक आहे. वाय के अँड सिग्मा त्याला आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेला आहे आणि याचं शेवटचं रिझल्ट आपण एकदा पाहून घेऊया. तो रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे हे बघा या ठिकाणी, के इज इक्वल टू वाय अपॉन 3 टाइम्स 1 मायनस 2 सिग्मा, किंवा त्यालाच आपण असं पण लिहू शकतो वाय इज इक्वल टू 3k इंटू 1 मायनस 2 सिग्मा. तर हे पहिलं रिलेशन आहे. हे रिलेशन कसं आलं ते आपण डिटेलमध्ये व्यवस्थित आपण डिस्कस केलेलं आहे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. ते तुम्ही पाहून घ्यावेत. त्याचबरोबर आपण हा पण रिलेशन नंबर 2 हे पण आपण डिस्कस केलेला आहे. तो कशा कशामध्ये आहे बघा, वाय इटा अँड सिग्मा. ठीक आहे. वाय काय आहे, यंग्स मॉड्युलस. इटा आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि सिग्मा आहे पॉइझन्स रेशो. तर ह्यामध्ये आपण ऑलरेडी रिलेशन पाहिलेलं आहे. ह्या रिलेशनला प्रूव्ह केल्यानंतर आपल्याला जे रिझल्ट मिळालेला आहे ते एकदा आपण पाहून घेऊया. हे बघा, ह्या ठिकाणी आपल्याला तो रिझल्ट मिळाला आहे, वाय इज इक्वल टू 2 इटा इंटू 1 प्लस सिग्मा, और इटा इज इक्वल टू वाय अपॉन 2 इंटू 1 प्लस सिग्मा, असं आपण त्याला लिहू शकतो. ठीक आहे. हे 2 रिलेशन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रिलेशन नंबर 3 पाहणार आहोत, रिलेशनशिप बिटवीन वाय के अँड इटा. ठीक आहे. तर वाय काय आहे, यंग्स मॉड्युलस. के बल्क मॉड्युलस. आणि इटा काय, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा शियर मॉड्युलस. या तिन्हीचं आपण या ठिकाणी तिन्हीमध्ये काय रिलेशन आहे ते आपण पाहणार आहोत. तर सुरू करूया. हे बघा, ऑलरेडी आपण हे डिराईव्ह केले रिलेशन, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आपण ते डायरेक्ट यूज करणार आहोत या ठिकाणी. We know that the relationship between y, k and sigma is, पहिलं रिलेशन, त्याच्यावरून आपण हे रिझल्ट फाइंड आउट केलेला आहे, y इज इक्वल टू 3k इंटू 1 मायनस 2 सिग्मा. याला मी असं लिहू शकतो का मुलांना, बघा आता, y अपॉन 3k, हे 3k जे आहे ना हे y च्या खाली घेऊन जाऊ आपण डिवायडेशन मध्ये. तर आपल्याला रिलेशन मिळेल y अपॉन 3k इज इक्वल टू 1 मायनस 2 सिग्मा. ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊन टाकू. ठीक आहे.
पुढे ऑल्सो वी नो दॅट द रिलेशन बिटवीन वाय इटा अँड सिग्मा. ठीक आहे, हे दुसरं रिलेशन आहे ऍक्च्युली मुलांनो. तर त्याच्यावरून आपल्याला रिझल्ट मिळालेलं होतं y इज इक्वल टू 2 इटा इंटू 1 प्लस सिग्मा. ठीक आहे, ह्याला मी असं रिअरेंज करू शकतो का बघा, y अपॉन हे 2 इटा जे आहे इथलं ते त्याच्या डिवायडेशन मध्ये घेऊन चला, तर y अपॉन 2 इटा इज इक्वल टू 1 प्लस सिग्मा. ठीक आहे, किंवा ह्याला आपण असं करूया, हे थोडं या ठिकाणी हे 2 जे आहे ना ते इकडेच असू देऊया आपण, तर y अपॉन इटा इज इक्वल टू हे 2 जर इथंच असेल तर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलो आपण तर आपल्याला किती मिळणार, 2 प्लस 2 सिग्मा. ठीक आहे, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया आपण. ठीक आहे, चला पुढे. आता बघा ह्या दोन इक्वेशन वरून आपल्याला काय करता येईल बघा. आता ह्या दोन इक्वेशनला काय करायचं मुलांना, सिम्पली ऍड करायचं आहे. ठीक आहे, सिम्पली काय करायचं आहे, ऍड करायचं आहे साइड वाईज. ठीक आहे, तर आपण करून घेऊया. ऍडिंग इक्वेशन नंबर 1 अँड 2 वी गेट. तर काय येणार, आता LHS ला LHS ऍड करा आणि RHS ला RHS ऍड करा. तर हे y अपॉन 3k प्लस y अपॉन इटा इज इक्वल टू हे 1 मायनस 2 सिग्मा प्लस 2 प्लस 2 सिग्मा. ठीक आहे, आता ह्याला जर सॉल्व्ह केलात मुलांना तर बघा आता या ठिकाणी काय येणार आहे, हे मायनस 2 सिग्मा प्लस 2 सिग्मा कॅन्सल. या ठिकाणी 2 प्लस 1 किती मिळणार आपल्याला, 3. तर या ठिकाणी आपल्याला नवीन काय मिळेल, हे y. हे बघा या दोन्ही मधनं आपण y कॉमन काढू शकतो बघा. तर y ला आपण कॉमन काढलेला आहे. ब्रॅकेट मध्ये काय उरलं बघा, 1 अपॉन 3k प्लस 1 अपॉन इटा इज इक्वल टू 3. ठीक आहे, चला पुढे. हे इजी रिलेशन आहे, फक्त आपण जे पाठीमागे रिझल्ट मिळालेले आहेत त्याचाच यूज आपण या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे, चला मला आता y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर हा पूर्ण ब्रॅकेट कुठे जाणार, ह्या 3 च्या खाली येईल ना. तर हे बघा y इज इक्वल टू 3 अपॉन हे पूर्ण ब्रॅकेट 1 अपॉन 3k प्लस 1 अपॉन इटा इज इक्वल टू, आता ह्याचं एलसीएम घेऊन टाकू आपण. ह्या रिलेशनचं एलसीएम घेऊन टाका. ह्या इटाला इकडे मल्टिप्लाय करा, 3k ला इकडे मल्टिप्लाय करा, काय होतं बघूया. 3 अपॉन इटा प्लस 3k डिवाइडेड बाय 3k इटा. मुलांना तुम्हाला माहिती आहे डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर न्यूमरेटर होतं, बरोबर आहे की नाही. तर हे 3k इटा वर जाईल, तर आपल्याला काय मिळणार, हे 3 इंटू 3 9 आणि k इटा अपॉन इटा प्लस 3k. तर आपल्याला नवीन रिलेशन मिळालं ह्या ठिकाणी yk आणि इटामध्ये y इज इक्वल टू 9k इटा अपॉन इटा प्लस 3k. तर हा जो रिलेशन आहे तो थर्ड रिलेशन आहे तुमचा. त्यामध्ये बघा आता हे रिलेशन इथं y आहे, इथं इटा आहे, इथं k आहे, बरोबर आहे की नाही. तर ह्या तिन्हीमध्ये जो रिलेशन मिळालेला आहे आपल्याला तो काढावा. ठीक आहे, खूप इझी आहे, इम्पॉर्टंट आहे. पुढे आता आपण यामध्ये चौथं रिलेशन पाहणार आहोत. चौथं नेक्स्ट कोणता असणार आहे आपला, चौथा रिलेशन. तर बघा आता चौथा रिलेशन कशा कशामध्ये आहे बघा, रिलेशन बिटवीन के इटा अँड सिग्मा. बरोबर आहे की नाही. के काय आहे या ठिकाणी, बल्क मॉड्युलस, इटा आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि सिग्मा आहे पॉइझन्स रेशो. सेम आपण रिलेशन नंबर 3 मध्ये जसं घेतलेलं आहे सेम तसंच आपण वरचे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे आपण दोन रिलेशन घेतलेत, रिलेशन नंबर फर्स्ट आणि रिलेशन नंबर सेकंड, त्याचे सेपरेट व्हिडिओज आपण बनवलेले आहेत. तर ते रिलेशन, त्या रिलेशनचा आपण या ठिकाणी रिझल्ट फक्त यूज करणार आहोत. तर बघा आता सेम तसंच, वी नो दॅट रिलेशन बिटवीन वाय के अँड सिग्मा. पहिलं रिलेशन त्याच्यावरून आपल्याला काय काढलेलं आहे आपण, y इज इक्वल टू 3k इंटू 1 मायनस 2 सिग्मा. त्याला मी असं लिहू शकतो y अपॉन 3k इज इक्वल टू 1 मायनस 2 सिग्मा. याला इक्वेशन नंबर 1 देऊन टाकूया. ठीक आहे, पुढे सेम तसंच दुसरं रिलेशन आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. वी नो दॅट रिलेशन बिटवीन y इटा अँड सिग्मा. ठीक आहे, y इटा अँड सिग्मा. तर y इज इक्वल टू 2 इटा इंटू 1 प्लस सिग्मा. ह्यालाच आपण असं लिहू शकतो y अपॉन इटा इज इक्वल टू 2 प्लस 2 सिग्मा. ह्याला इक्वेशन नंबर 2 द्या. मुलांनो आता तुम्हाला माहिती आहे आपण रिलेशन नंबर 3 मध्ये हे जे दोन इक्वेशन्स मिळालेले होते आपल्याला, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, ह्याला सिम्पली आपण ऍड केलेलं होतं, बरोबर आहे की तिसऱ्या रिलेशन मध्ये. आता चौथ्या रिलेशन मध्ये काय करायचं थोडं लक्षात ठेवा तुम्ही. हे चौथ्या रिलेशन मध्ये आपल्याला काय करायचं, इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करून टाका बस. जे रिलेशन जे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर जे मिळेल तोच तुम्हाला ह्या इलास्टिक कॉन्स्टंट्स मधला रिलेशन आहे असं म्हणता येईल. ठीक आहे, आता करूया चला. डिवाइड इक्वेशन नंबर 1 बाय 2.
1 नंबरच्या इक्वेशनला आपल्याला 2 नंबरच्या इक्वेशनने डिवाइड करायचं आहे. तर काय मिळणार हो, हे बघा y/3k/y/η इज इक्वल टू 1 - 2 सिग्मा अपॉन 2 + 2 सिग्मा इज इक्वल टू, आता ह्याला सिम्प्लिफाय करूया. आता बघा, आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे मुलांनो, जर असं रिलेशन असेल a/b डिवाइडेड बाय c/d, तर त्याला आपण कसं लिहितो, a/b इंटू d/c, बरोबर आहे की नाही. या रिलेशनचा यूज करून आपण याला सिम्प्लिफाय केलेला आहे. बघा, आता पॉज करून तुम्ही तो फॉर्म्युला लिहून घेऊ शकता. हे बघा, y/3k इंटू η/y, बरोबर आहे की नाही. y/3k इंटू η/y इज इक्वल टू 1 - 2 सिग्मा अपॉन 2 + 2 सिग्मा. पुढे आता या ठिकाणी y गेट कॅन्सल, हा y आणि हा y गेट कॅन्सल, तर आता उरलं काय, η/3k इज इक्वल टू 1 - 2 सिग्मा अपॉन 2 + 2 सिग्मा. आता काय करूया, ह्या 2 + 2 सिग्माला इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आणि 3k ला इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. काय येतं बघू, इटा इन ब्रॅकेट 2 + 2 सिग्मा इज इक्वल टू 3k इन ब्रॅकेट 1 - 2 सिग्मा. त्याला सिम्प्लिफाय करूया. आता या ठिकाणी इटानं मध्ये मल्टिप्लाय करा आणि या ठिकाणी 3k नी मध्ये मल्टिप्लाय करूया. काय येतं, 2 टाइम्स इटा प्लस 2 टाइम्स इटा सिग्मा, बरोबर, इज इक्वल टू 3 टाइम्स k मायनस 3 टाइम्स k मायनस 6 टाइम k सिग्मा. ठीक आहे. पुढे आता या ठिकाणी बघा, 2 इटा सिग्मा प्लस 6k सिग्मा. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे मुलांनो, सिग्माच्या टर्म एका साईडला घेऊन गेलोय. ठीक आहे, सिग्मा ज्यामध्ये सिग्मा आहे ज्या टर्म मध्ये, त्या टर्म आपण एका साईडला घेऊन गेलोय आणि रिमेनिंग टर्म्स आपण दुसऱ्या साईडला घेऊन गेलेलो आहोत. तर हे बघा, 2 इटा सिग्मा हे मायनस 6k सिग्मा आहे, तर आपण त्याला तिकडे गेल्यानंतर ते प्लस 6k सिग्मा झालं. इज इक्वल टू, हे 3k ला 3k आणि या ठिकाणी 2 इटा आहे, तर ते इकडे आल्यानंतर -2 इटा. ओके, चल पुढे काय येणार, आता ह्या 2 टर्म मधून इटा कॉमन निघेल ना, सॉरी या 2 टर्म मधून सिग्मा कॉमन निघेल, तर सिग्माला आपण बाहेर काढलं तर आतमध्ये उरलं 2 इटा प्लस 6k इज इक्वल टू 3k मायनस 2 इटा. आता मला सिग्माची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असेल तर हे ब्रॅकेट ह्याच्या खाली येईल डिनॉमिनेटरला, तर आपल्याला सिग्मा इज इक्वल टू रिलेशन मिळालं मुलांना 3k मायनस 2 इटा अपॉन 2 इटा प्लस 6k. तर हे जे रिलेशन आहे तो आपला चौथा रिलेशन आहे. कशामध्ये, के, इटा अँड सिग्मा मध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे 2 रिलेशन्स आहेत आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलोय. टोटल रिलेशन्स आहेत मुलांना इलास्टिक कॉन्स्टंट्स मध्ये 4. त्या 4 पैकी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नुसार इम्पॉर्टंट आहेत रिलेशन नंबर 1 आणि रिलेशन नंबर 2. रिलेशन 3 आणि 4 जे आहे ते तुमच्या नॉलेजसाठी आहे. जर एखाद्या वेळेस MCQ मध्ये विचारलं तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. हे शेवटचे रिझल्ट्स जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे ना, शेवटचे रिझल्ट्स जे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे बघा, हे 2 रिझल्ट्स. ठीक आहे, चला अशा पद्धतीनं आपण रिलेशनशिप बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट्स याचे टोटल 4 रिलेशन्स आपण आज कंप्लीट केलेले आहेत. म्हणजे मागच्या 2 व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलेले आहेत. जर तुम्ही पाहिलं नसेल मागचे रिलेशन्स तर ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते पाहून घ्यावेत, जेणेकरून तुम्हाला त्याचं बेनिफिट होईल. ओके, चला तर मग आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बस एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायचं विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. त्याचबरोबर ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.